कल्याण लोकसभेत उबाटा गटाला पुन्हा एकदा झटका बसला आहे। ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीणमधील उपजिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे इथल्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे आठवडाभरात ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसलाय। यापूर्वी उबाटा गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर, महिला जिल्हा संघटक कविता गावंडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 2 दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता। उबाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे, माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे हे या गटात सक्रिय होते। त्यांच्यासह केशव पाटील, शाखा प्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। विश्वासाने सर्व लोक पुन्हा शिवसेनेमध्ये येत आहेत। खऱ्या शिवसेनेमध्ये आज तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, प्रेमाताई म्हात्रे नगरसेविका आणि आपले केशव पाटील, बाकी इतर सर्वजण पदाधिकारी, शाखा प्रमुख आज शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। या लोकसभा निवडणुका काळामध्ये अंबरनाथमधले देखील प्रदीप पाटील काँग्रेस अध्यक्ष, त्यांच्याबरोबर अनेक नगरसेवक, डोंबिवली शाखेच्या गावंड ताई, विवेक खामकर असे अनेक लोक दररोज प्रवेश करत आहेत आणि एका विश्वासाने प्रवेश करत आहेत। काल आपण पाहिलं की राहुल गांधी इकडे होते महाराष्ट्रात आणि त्यांचेच नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। अनेक विश्वासाने सर्वजण सोबत येत आहेत। राज्य सरकारचं सुरू असलेलं काम अतिशय उत्तम आहे आणि शिवसेना पक्षाचं काम देखील या ठिकाणी सर्वजण येत आहेत सोबत। एवढंच आहे की या सर्व लोकांना जी काही वागणूक जी आहे ती उबाटामध्ये मिळालेली वागणूक आणि आपल्या शिवसेनेमध्ये मिळणारी वागणूक याचा सर्व जो काही लेखाजोखा आहे या सगळ्या गोष्टी आज आता या प्रवेशात कारणीभूत होत आहेत आणि विकास 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 हाच आमचा अजेंडा आहे। म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये केलेलं काम जे आहे ते आपल्या समोर आहे। 10 वर्षात मोदी साहेबांनी केलेलं काम ते आपल्या समोर आहे। त्यामुळे लोक प्रभावित होत आहेत आणि एका विश्वासाने लोक येत आहेत।